सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्रोते हो, शारदीय नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्रीमध्ये अर्थातच आपण जगदंबेच्या 9 रूपांचे पूजन करतो, त्या मातेला शरण जातो। अशी मान्यता आहे की नवरात्रीचा 9 दिवसांचा नवरात्रींचा काळ हा शुभ असतो, पावन असतो आणि म्हणूनच कोणतेही जप तप अनुष्ठान करण्यासाठी हे 9 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। जर आपल्याला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा नवरात्रीचा काळ अत्यंत शुभ असतो। तर आपण या मंत्रांचा जप एखाद्या पवित्र वृक्षाखाली केला, जसे की वड आहे, पिंपळ आहे, शमी आहे, बेलपत्र आहे, औदुंबर म्हणजे उंबराचे झाड आहे, अशा पवित्र वृक्षांखाली बसून जर आपण मंत्राचा जप केला तर त्याचे फळ हजारो पटींनी जास्त प्राप्त होते। जो मंत्र जप आपण घरात करत आहोत तोच मंत्र जप एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन किंवा एखाद्या पवित्र वृक्षाखाली बसून केल्यास त्याचे फळ अधिक मिळते। म्हणून आपली काही तक्रार असेल की आपण खूप देवदेव करत आहात, अगदी दररोज मनोभावे देवपूजा करत आहात, मात्र त्याचे फळ तुम्हाला मिळत नाही, मंत्राचा जप करता, अनुष्ठान करताय, व्रत उपवास करताय, तरीसुद्धा देवी देवता प्रसन्न होत नाही आहेत, लक्षात घ्या श्रोते हो। अगदी एक गोष्ट स्पष्टपणे तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा आपण एखाद्या देवतेची मनोभावे भक्ती करतो तेव्हा आपली ही पूजा, आपली ही साधना ही सफल होत आहे याची काही चिन्हे आपल्याला मिळू लागतात, काही संकेत मिळू लागतात। लक्षात घ्या, असे संकेत तुम्हाला मिळू लागले आहेत का याचे आपणच बारकाईने निरीक्षण करावे लागते। तुम्हाला श्रोते हो, माझाच अनुभव सांगतो की जेव्हा मी भगवान महादेवांना शरण गेलो होतो, विठ्ठल माऊलीला मी शरण गेलो, कृष्णांना शरण गेलो, तेव्हा माझ्या अंगावर काटा येऊ लागला, रोमांच उभे राहिले। जेव्हा जेव्हा मी मंत्र जाप केला, महामृत्युंजय मंत्र आणि शिवतांडव स्तोत्र यांचे मी ज्यावेळेस उच्चारण करतो त्यावेळेस माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात। असे रोमांच तुमच्या सुद्धा अंगावर निर्माण व्हायला हवेत, एक प्रकारचं चैतन्य तुम्हाला जाणवायला हवे, या गोष्टींची गरज आहे। अन्यथा कोणतेही जप अनुष्ठान सफल होत नाही। जेव्हा तुम्ही एखादे व्रत करत असता तेव्हा ते करत असताना तुमचे मन भारावून जायला हवे, तुमच्या डोळ्यात पाणी यायला हवे। लक्षात घ्या, आपली ज्या देवावर श्रद्धा आहे, कोणतीही देवी देवता असू शकते, सर्व देव एकच आहेत। अनेक जण स्वामी समर्थांना मानतात, गजानन महाराजांना मानतात, बाळूमामांना मानतात। ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्यावर आपला विश्वास देवावर अगाध असायला हवा आणि सेवा करत असताना काहीतरी प्राप्त करण्याच्या उद्देशाने देवाची फसवणूक करणे या गोष्टी तुमच्या हातून होत नाही ना, याची तुम्ही काळजी घ्या। देवपूजा करताना ती घाईघाईत उरकणं याहून मोठी चूक कोणतीच नाही। तुमच्याकडे वेळ नाही, तुम्ही करू नका देवपूजा। एक देवाला दिवा लावा, हात जोडा, मूर्तीकडे पहा, जी स्पंदने तुमच्या शरीरामध्ये निर्माण व्हायला हवीत ती जर निर्माण होत असतील, फक्त दिवा लावून सुद्धा आपल्याला कोणतीही पूजा करण्याची जास्त गरज नाही। तुम्ही जगात कुठेही आहात, तुम्हाला देवतेचे स्मरण झाल्याबरोबर तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारे अशी तुम्हाला हालचाल जाणवत असेल, फिलिंग्स असतील, तर हा एक संकेत आहे की देवी देवतेचा आणि तुमचा कुठेतरी मेळ बसलेला आहे। हे सर्व सांगण्याचं कारण हेच आहे की अनेक जण सांगतात की आम्ही जे उपाय करतो त्याचे आम्हाला फळ मिळतच नाही, आणि तुम्ही उपाय तर करताय मात्र तुमची त्या उपायावरती श्रद्धा नसते। तर या नवरात्रीमध्ये हे जे 9 दिवस आहेत, या 9 दिवसांमध्ये श्रद्धापूर्वक कोणताही मंत्र जप करा। मंत्र जप करताना आता एक छोटीशी गोष्ट मला सांगावी वाटते की मी वेगवेगळे मंत्र तुम्हाला देत असतो। 2 मंत्रांमध्ये कमीत कमी थोडासा गॅप ठेवा। एक मंत्राचा जप केल्यानंतर थोडासा गॅप दुसऱ्या मंत्र म्हणताना असायला हवा। अनेक जण हनुमान चालीसा करतात, हनुमान चालीसा करताना गॅप असण्यामध्ये गरजेचे आहे। अजून एक गोष्ट, मुलाबाळांच्या बाबतीत अनेक जण सेन्सिटिव्ह आहेत, मुलांना वाईट संगत लागली आहे, हट्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत। एक अत्यंत अचूक प्रकारचा उपाय तुम्हाला या नवरात्रीत मी सांगतो आहे। आता कदाचित या नवरात्रीमध्ये रविपुष्य नक्षत्र योग आलेला आहे की नाही ते पाहावे लागेल, मात्र नवरात्री संपली तरीही चालेल। जेव्हा रविपुष्य नक्षत्राचा योग असेल आपण कॅलेंडरमध्ये पाहू शकता,
आपण प्रत्येक वारी कोणकोणते नक्षत्र आहेत हे दिलेले असते. जेव्हा रविवारच्या दिवशी हा पुष्य नक्षत्र असेल तेव्हा आपल्या मुलांसाठी आईवडिलांनी हा उपाय नक्की करा. अत्यंत साधा सोपा मात्र प्रभावशाली उपाय आहे. आपल्याला एक पान घ्यायचे आहे, विड्याचे पान, त्याला नागिनीचे पान देखील म्हणतात. त्या पानावरती चंदनाच्या मदतीने 3 टिपके आपल्याला द्यायचे आहेत. चंदनाचे 3 टिपके. पहिला टिपका जो आहे हा भगवान शिवशंकर महादेवांच्या नावे, दुसरा जो टिपका आहे तो जगज्जननी माता पार्वतीच्या नावे आणि तिसरा टिपका हा विद्येची देवता माता देवी सरस्वती यांच्या नावे. हे 3 टिपके आपण देणार आहोत. आणि असे हे चंदनाने टिपके दिलेलं नागिनीचे पान आपण भगवान महादेवांच्या शिवलिंगावरती कोणत्याही जवळपासच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचे आहे. शिवशंकरांना समर्पित करा आणि महादेवांचा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तसेच महिलांनी नमः शिवाय ओम या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर 5 बेलपत्र आणि 3 शमीपत्र नसतील तरी चालेल आणि बेलपत्र 5 असतील तर काही हरकत नाही. ती आपल्याला तिथे अर्पण करायची आहेत. आणि भगवान शंकरांच्या चरणी आपल्या मुलांना माथा टेकवायला लावा, त्यांना नतमस्तक व्हायला लावा. आणि तुम्ही देखील तुमच्या मुलासाठी प्रार्थना करा महादेवांकडे. देवी सरस्वती अशा मुलांवर प्रसन्न होते. अभ्यासामध्ये, करिअरमध्ये हे मुले कधीच मागे पडत नाहीत. शिवशंभोंच्या मंदिरात गेल्यानंतर, महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर एक सर्वसाधारण चूक जी सातत्याने अनेकांच्या हातून घडत असते ती म्हणजे हे लोक शिवलिंगावरती काही ना काही अर्पण करतात. जो नैवेद्य आणलेला असतो तो अर्पण करतात. अनेक प्रकारच्या मिठाया, फळे शिवलिंगावरती अर्पण केली जातात आणि त्यानंतर तीच फळे त्या ठिकाणाहून उचलून ती प्रसाद स्वरूपात लोक खातात. लक्षात ठेवा, ज्या ज्या वस्तूंचा स्पर्श शिवलिंगाला होईल, मग मिठाई असू द्या, पक्वान्न असू द्या, ज्याचा वस्तूंचा स्पर्श शिवलिंगाला होतो त्या वस्तू खाण्यायोग्य राहत नाहीत. अशा वस्तूंचा भोग नंदी, प्रेत, आत्मा, भूते यांना जात असतो की जे शिवाचे गण आहेत, प्रेतात्मे आहेत, अशांना हा भोग जात असतो. आणि म्हणून अशांना दिलेला हा भोग, त्यातला वाटा तुम्ही काढून घेऊ नका आणि ते खाऊ नका. अशाने घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. मात्र लिंगपुराण, शिव महापुराण यामध्ये या गोष्टी वर्णन केलेले आहेत. आणि जेव्हा वारंवार आपण अशा प्रकारच्या हा भूताखेतांना लावलेला भोग घरी आणतो तेव्हा घरामध्ये समस्या निर्माण होऊ लागतात. आता याला अपवाद आहे नर्मदेश्वर शिवलिंग. पवित्र नर्मदा नदीच्या पात्रातून जे दगड बाहेर पडतात त्यातून जे शिवलिंग निर्मित होतं ते शिवलिंग मात्र याला अपवाद आहे. असे नर्मदेश्वर शिवलिंगाला कोणत्याही वस्तूंचा भोग लावून त्याचा स्वतः तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता. मात्र तुम्हाला ते माहीत असायला हवं. ते हो, या गोष्टींचं आपल्याला स्मरण ठेवायचं आहे. तर सांगण्याचा उद्देश इतकाच होता की या नवरात्रीच्या निमित्ताने अत्यंत पावन काळ चालू होणार आहे. कोणत्याही मंत्राचा जप पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन, मंदिरांमध्ये जाऊन किंवा एखाद्या पवित्र वृक्षाखाली बसून केला तर त्याचे अधिकाधिक फळ आपल्याला या नवरात्रीत नक्कीच प्राप्त होईल आणि आपली साधना सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मुलांचे देखील कल्याण होणार माता जगदंबेच्या कृपेने. मी सांगितलेला उपाय नक्की करा आणि आपल्याला याचा निकाल लागला का नाही, आपल्याला हा उपाय कसा वाटला याविषयी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच आणखी उपायांसह पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.